फालतूपणा आहे हा. आता ह्यात कसला फालतूपणा? अरे माझा तोंडासमोर काय उभा राहिलास अचानक? अचानक का भयानक तुम्हाला वाटत असेल? आणि मला जर तसा विचार असेल ना तो तुम्हाला माणसात पण भूत दिसत असेल हो. तर मी काय करू? हो सत्यशीट, हो सत्यशीट, तुमच्यासाठी ना ती गरम पाण्याची शेकायची पिशवी आणली हो. तेवढं जरा बरा वाटेल. आता कुठं शेकायचं तेवढं सांगा. बोलताना त्रास होणार नसेल तर मी तुम्हाला एक विचारू. मचानाजवळ तुम्ही काय बघितलं? जाण्याआधी जर मला विचारलं असतं तर चाललं असतो का? नाही म्हणजे मी तसा डोळ्यानं काय बघितलेलं नाही पण ऐकलेलं आहे. त्या मचानावर कोणतरी उडी मारून जीव दिलेला आहे. मचाणावरून उडी मारून जीव दिला. मरायचंच होतं तर त्या मचाणावरून उडी मारायची काय गरज होती? तिथे शेजारी विहीर आहे ना, त्यात उडी मारायची ना. तिला पावताच येत नसेल ते हिरीच उडी कशाला मारल? का? तू सोड, ते नको करू, सोड. बाबूराव काय काळजी करू का? फक्त कुठं शेकवायचं तेवढं सांगा. बाबूराव काय करताय तुम्ही? तुम्ही बाजूला वा आधी. बाजूला वा. ते ठेवा बाजूला, मी बघते. वा बाजूला. आधीच त्याला इतकं लागलंय, तुम्ही अजून काहीतरी करून ठेवाल. कुठे दुखतंय? हळू. आता पावसात ते सेटबीस होते. बायला बघितलं त्याला दुखणं आठवलं असणार. ते टेकू का? मला दुखतंय. बर थांब थांब 1 मिनिट. हळू सतेज, सांभाळून ना सतेज. लागलं. थांब 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 थांब. हणम्या इथे आला होता का? नाही, तुझ्या बरोबरच गेला होता ना तो. ह्याला कोणी बंद केला? काय भुताटकी म्हणायची की काय? बाबूराव बाय म्हणजे भानामती झाली म्हणायची. तर ह्याला मांजाना कोणी सांगितलं? बाबूराव भावा तू असतोय मना वाटला. तुम्हाला काय वाटलं ते महत्वाचं नाहीये. मला सांगा, हणम्याला पाहिलं तुम्ही? अरे तुमच्या संगत गेला होता ना तो? हो, पण म्हणजे त्या मचाना जवळ जाऊन तो गायब झाला का काय? अरे भावानो, मी सगळ्यांना सांगतोय का त्या जागेकडे एकट्या दुसऱ्या जाऊ नका. ती जागा चांगली नाही हो. मी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका. तुम्हाला वाटतंय तसं काही घडलेलं नाहीये. थोडक्यात आमची चुकामुक झाली आहे. हणम्या, 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 हणम्या. अरे तुझ्याशी बोलतोय मी. हणम्या, अरे मी तुला सगळीकडे शोधत होतो. तू इथे काय करतोय? तुला मसाणापाशी थांबायला सांगितलं होतं ना, इथे कशाला आला? हणम्या बोल. तू माझ्यावर विश्वास ठेव, नाहीतर ठेवू नकोस. पण जे खरं आहे तेच तुला मी सांगणार आहे. तू मगाशी वर निघून गेलास तेव्हा मी इकडं एकटा उभा होतो. तेव्हा कोणीतरी माझ्या जवळ आलं होतं. काय बडबडतोस तू? हा, कोण तुझ्या जवळ आलं होतं? ते नेमकं सांगता येणार नाही, पण कोणीतरी होतं. मोठे डोळे, लांब केस
आठवण पण अंगावर काट यायला. घ्या इथनं निघ चल. आपल्याला आता इकडं फार वेळ थांबता येणार नाही. आपल्याला आता इकडं फार वेळ थांबता येणार नाही. चल. बरं वाटतंय? घे. काय तुम्ही दोघंच इथे आहात? बाकीचे कुठे गेले? विकी आणि हडम्या अजून आले नाहीत. विकी आला होता मग अशी मला शोधत. अरे पण ते दोघं एकत्र होते ना. हा मग हडम्या कुठे गायब झाला आता अचानक? इथे काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. तर त्या मँडीला निलांबरी दिसायला लागली आहे यार. आणि आता सत्याला हे असं. कोण आहे? सत्य काय रे काय झालं? सतेज, ए कोण आहे? कोण आहे तिकडे? हे ऐक ऐक, तुला भास होत असेल. नाही तिथं आहे कोणतरी. थांब. सत्य अरे सतेज तिकडे नको जाऊस. थांब मी बघतो. कोण आहे रे? सतेज, बघितलंस? मी म्हंटल होतं ना तुला भास होत असेल म्हणून. अगं मला दिसलं आता कोणीतरी. सतेज, सत्या सतेज, सतेज, हळू हळू. काय होतंय? सावकाश, गरगरलं मला. शांत हो. हळू. हो, कधीच ऐकत नाहीस ना. सावकाश, हे हळूहळू हळूहळू एक एक पाऊल टाक. नीट बस. थँक्यू. गॉड यार सत्या, आधी जी काही धडपड केली आहे ना ती पुरेशी आहे. तर तसं मध्येच अचानक उठून धडपडू नकोस यार सारखा. तू एका जागी शांत बस. आधीच आभ्याच्या बाबतीत एवढं सगळं घडलंय आणि आता हणम्याही कुठे गायब झालाय माहित नाही यार. आणि मँडी बद्दल तर आता बोलायचंच काही राहिलं नाही यार. पण त्या मँडीला आपल्याला सिरियसली घेतलं पाहिजे. हा तो जे काही वागतोय बोलतोय खरंच त्याचा आजारपण आहे का? खरंच ती परत आली आहे? बाय बाबा. हे यार मेंढ्या थांब ना. अजून तू किती वेळ असा हात घासत बसणार आहेस? अशाने एक दिवस आहे ना चांबडी सोडून काढशील हाताची. बघ ना यार हणम्या, कितीदा सांगितलं यार त्याला, ऐकतच नाहीये. स्टॉप इट यार. ते सावकाश रे सत्या. येऊ का? हे ते पकड. मँडीचं बरं आहे, त्यांनी निदान स्वतःला गुंतवून तरी घेतलंय त्यात. आपलं तसं नाही ना, सारखा निलांबरीचा विचार डोक्यात येतोय. मलाही आधी असं वाटत होतं हे सगळं खोटं आहे, कोणीतरी आपल्याला मुद्दाम घाबरवतंय, आपली मस्करी करतंय. पण आता सत्या, मँडी, हणम्या सगळ्यांनाच जर असे अनुभव येत असतील तर ती खरंच परत आली. आपण या विषयावर नको बोलूया आता. अरे असं बोलून हा विषय टाळता येईल.
पण जर ती खरंच परत आली असेल तर तिला कसं टाळणार आपण? हो ना यार गाईज, एकतर आपण सगळे या रिसॉर्ट मध्ये अडकलोय किंवा मग निलांबरीने आपल्याला अडकवलंय. तिनं तुम्हाला नुसताच अडकवलेला नाही हो, बांधून ठेवलेला आहे. तुमच्या सगळ्या सीमा तिने अशा कर्कचून आवलून धरल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही इथून कुठं जाऊ शकत नाही आणि तुमच्या घरचं पण तुम्हाला भेटू शकत नाही. हा, तुम्ही ऐकणार असाल तर ह्याच्यावर एक उपाय आहे. यार याचं ना पुन्हा सुरू झालं. ऐकायचंच ऐका, नाही तर सोडून द्या. मला त्यातलं कळतंय म्हणून बोलतो हो बाय. एक मिनिट बाबूराव, तुम्ही सांगा काय करावं लागेल आम्हाला? बाय, तिला उतारा द्यावा लागेल हो. म्हणजे कसं आहे ना की तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिच्या आवडीचा जे काय खाण्याचं असेल, तिला काय आवडत जो का असेल तो तिला उतारा म्हणून ठेवावा लागेल. खरं सांग, तूच हे सगळं करतोयस ना? तूच आम्हाला मुद्दामून घाबरवतोयस ना? अजिबात नाही, उलट मी तुम्हाला वाचवायला चाललोय. तुझी नाटकं बंद कर आता. हे तुला चांगला ओळखायला लागलोय. आम्ही यायच्या आधीपासून तू इथे होतास. इथे पाऊल टाकल्यापासून तू आम्हाला निलांबरीबद्दल सांगायला लागलास. ती इथे येऊन गेली होती असं म्हणून आम्हाला घाबरवायला लागलास. ए विके, थांब, सोड त्याला. आतापर्यंत याला सोडून दिलं ना, त्याचाच हा परिणाम आहे. पण आज मी सोक्षमोक्ष लावणार आहे. आणि मी जा, याची बॅग घेऊन ये. म्हणजे गरीबाची बॅग कशा बाय बघता? तूच हे सगळं करतोयस, याचा काहीतरी पुरावा सापडेल ना त्यात. नाही हो, तुम्ही समजताय ना तसा खरंच काय नाही हो. काय खरं आणि काय खोटं ते आता कळेलच. समजलं? जा आणि नाही बॅग घेऊन ये. अरे बाबा, तुम्ही सगळे काय शोध राहिले तमाशा बघत? समजाव ना याला बाबा. झालं समाधान? आणि समाधान झालं नसेल ना तर मारून टाका मला. तरी माणूस पडलो ना. तुमच्यासाठी काय जगला काय मेला काय तुम्हाला काय फरक पडणार आहे? लहानपणी ना माझी शिकायची खूप इच्छा होती. गरीबी मुळे नाही जमला. बायको आजारपणात केली. तो काय पैसा मिळवला होता ना, तो सगळा तिच्या आजारपणात गेला. आता ती गेली म्हणलं, माझा भाव होता माझ्या सगळं. म्हणतात ना, घर फिरला की घराचे वाशे फिरतात. माझा भावा मला सोडून गेला. अरे पण असं सोडून कोणी गेला म्हणून माणसाला पोटाचं सोडतोय हो. काहीतरी काम धंदा करावा. पण देवालाच पाहिजे द्यायली. मला इथला काम मिळला. आलो नाही म्हणले, आता इथं एकट्याने भूतावणी राहायचं का काय? पण पोरात तुम्ही आला ना, मला माणसात आल्यासारखा वाटला. म्हणलं तुमच्यासाठी काहीतरी आपण करूया. आपण बोलतात ना, ज्याचा करा मला तर बोलतो माझाच करा. आता तुम्हाला जर माझा खोटं वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. बाबूराव, आय एम सॉरी. मी तुमच्याशी असं वागायला नको होतं. पण इथे एवढ्या गोष्टी घडतायत की कुणावरही विश्वास ठेवणं अवघड आहे. हो, नको वाईट वाटून घेऊ रे. माझे भाऊ आहेत आणि अशी आजूबाजूला भूताटकी असली ना तर कोण पण असंच वागेल. मला माफ करा. मामा,
सायली, ये ना. काय चाललंय? नाही, काही नाही. ही सगळी औषधं का गोळा केली आहेत? टिक्याचं आहे, त्याच्याकडनं घेऊन आले होते. डोकं वगैरे दुखतंय का? नाही, मी ठीक आहे. अरे सतेजचं अंग खूप दुखतंय, खूप लागलंय ना त्याला. कसं कळवळत होता पाहिलंच ना मगाशी. काही फार झालेलं नाहीये त्याला. हे सगळी नाटकं चालली आहेत. सवय आहे त्याला हे असं करण्याची. जरा काही झालं ना की बाऊ करतो लगेच. नाही, या वेळेला असं काही करत असेल असं नाही वाटत रे मला. तेच करतोय, तुला कळत नाहीये. हे बघ, तुमच्या दोघांचं अजिबात पटत नाही म्हणून बोलतोयस ना तू हे सगळं. नाटकं करतोय तो. नाही वाटत आहे मला तसं. तुला कळत का नाहीये? आम्ही आहोत सगळे. हळू. काही नाही होणार. हा, सोने तुला सोन्याची माल देईन हातामध्ये मनगटी घड्याळ देईन नायलॉनची साडी देतो गोल गोल. मला वाटलंच होता मी असं गाणं बिना म्हणतो म्हणलं तुम्ही सैरबैर झालात ना. तू तर रडत होतास काही वेळापूर्वी. तुला तर खरा वाटला. अहो तू माझा नाटक होता. ऍक्टिंग मग ते सगळं खोटं होतं. तुम्हाला फक्त ऍक्टिंग करायला येते, मला येत नाही. म्हणजे काय? तुम्ही नाही का पाय आली की अंग दुखल्याचा ऍक्टिंग करता. मी मगाशी सगळ्यांच्या समोर बाहेर ऍक्टिंग केली. हो नाटक. मला वाटलं होतं माझ्यासारखं नीच मीच आहे. तू माझ्यापेक्षा वरताण निघालास रे. मानला. आता मला सांगा, तर माझ्या हाताने तुम्ही शेक घेणार का? सायली कुठे? मला वाटलंच होता तुम्ही तिच्याच हातनं शेक घेणार. अरे तुला विचारलंय तेवढं सांग ना. त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. बाय कुठे ते मला माहित नाही हो. आता मलाच जाऊन बघावं लागेल. तुला का पटत नाही मी सांगितलेलं? मी त्याला ऑब्झर्व केलंय म्हणून सांगतोय. काही फारसं लागलेलं नाहीये त्याला. हे सगळं का करतोय माहितीये? तू जवळ राहावीस म्हणून सगळे प्रयत्न चालू आहेत त्याचे. पुन्हा तेच बोलतोयस तू. मी त्याला चांगलंच ओळखलंय म्हणून सांगतोय. विक्रांत, एक मित्र म्हणून तू त्याला जितकं ओळखतोस ना, तितकंच एक मैत्रीण म्हणून मीही त्याला ओळखते. या अशा वेळेला आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी ना. काळजी घेण्याबद्दल माझं म्हणणंच नाही काही, पण त्याचे तुझ्या बाबतीतले इंटेन्शन. बस विक्रांत, बस. तो माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा तू माझ्याबद्दल काय विचार करतोस हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. सायली 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 सतीश, काय होतंय? सायली मला काय होत? सावकाश, हळू हळू हळू. काय होतंय तुला? सायली इथे कोणीतरी आहे. इथे कोणीतरी आहे. मला खूप भीती वाटते सायली. हे बघ, इथे कोणी नाहीये. तुला भास होत असेल ना? सायली मला भास नाही होते. अगं माझ्यावर विश्वास ठेव ना तू. प्लीज, मी खरं सांगतो इथे कोणीतरी. तू जाऊ नको प्लीज. मला एकट्याला सोडून जाऊ प्लीज. इथे थांब. मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. इथे कोणीतरी आहे. हे बघ, तू घाबरू नकोस. हा, मी आहे. मी इथेच आहे. शांत. तू इथे थांब प्लीज. कोणीतरी आहे. मला भीती वाटते. तू अजिबात घाबरू नकोस.